काल आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पण सुरू केला होता, आहे लक्षात? ते आपण पाहूत आता पुढे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो है ना. पार्टिकल नेचर पहिला पाहिला होता आपण, ब्लॅक बॉडी रेडिएशन. ब्लॅक बॉडीचं रेडिएशन कसा होतो हे पहिला पॉईंट पाहिला होता आपण. ते पण येते कशामध्ये, इट ऑल्सो कम्स अंडर द पार्टिकल नेचर. कशामध्ये येते हे, पार्टिकल नेचर मध्येच येतो. पार्टिकल नेचर ऑफ कोणाचे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे चालू आहेत आपले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे पार्टिकल नेचर मध्ये पहिला नेचर पाहिला आपण. द फर्स्ट नेचर वी हॅव सीन दॅट इज द कोणता, ब्लॅक बॉडी रेडिएशन. व्हॉट इज ब्लॅक बॉडी? an ideal body which absorbs and emits the radiation of all frequency. रेडिएशनची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची, ऑल फ्रिक्वेन्सीची रेडिएशन ॲब्झॉर्ब पण करतो आणि इमिट पण करतो. त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक बॉडी अँड द रेडिएशन्स आर कॉल्ड ॲज ब्लॅक बॉडी रेडिएशन. हे आपण काल पाहिलो. आता आपण पाहिलो ब्लॅक बॉडी रेडिएशन सारखाच दुसरा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काल याची सुरुवात केली होती आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे विथ द हेल्प ऑफ फोटो लाईट. फोटो म्हणजे लाईट असतो, लाईटच्या प्रेझेन्समुळे इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रॉन तयार करता येते आपल्याला. सनरेज, सोलार सिस्टीम आजकाल आहे ना, ते सौर ऊर्जेचा वापर करतात है ना, सौर ऊर्जा, दॅट इज ऑल्सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यावर काय होते, सूर्याचा प्रकाश पडतो, असंच लाईट पडतो, प्रकाश. डायग्राम पाहिली होती, परत डायग्राम सांगतो कालची बघा. द डायग्राम वॉज, असा एक चेंबर घेतला होता आपण. दिस चेंबर इज कॉल्ड एज, याला काय म्हटलं होतं आपण, व्हॅक्यूम चेंबर. व्हॅक्यूम चेंबर. इट वॉज कनेक्टेड टू वन ऑफ द मेटल. ओके, अँड इट इज मेटल निगेटिव्हली चार्जड असतो. अँड हेअर डिटेक्टर, इथं काय असतो, एक डिटेक्टर. डिटेक्टर म्हणजे डिटेक्ट करतो. डिटेक्ट करणे मीन्स द डिटेक्शन, मीन्स द टेस्टिंग, तपासणे. टेस्टर, डिटेक्टर, दॅट इज द डिटेक्टर. ओके, इट इज कनेक्टेड टू, इट वॉज पॉझिटिव्ह असल्यामुळे मोठा, निगेटिव्ह असल्यामुळे छोटा. मोठा झाल्यावर मग काय काढायचं, छोटा. मोठा झाल्यावर छोटा, त्यानंतर मोठा, त्यानंतर छोटा, त्यानंतर मोठा. निगेटिव्ह असला तर छोटा काढायचा. हे काय, मेटल सरफेस. इट इज द मेटल सरफेस. लक्ष द्या इकडे डायग्राम मध्ये. ओके, डायग्राम समजायली, कालची डायग्राम परत काढलो. लक्ष द्या इकडे. आता हे बॅटरी असते, याला कशाला जोडायचं, एक बॅटरी लावायची, सोर्स ऑफ बॅटरी. ओके, सो विथ द हेल्प ऑफ बॅटरी नाउ व्हॉट हॅपन्स, इथून लाईट घेऊत आपण, इथून लाईट घेऊ, याच्यावर टाकूत. when the light fall on the metal surface then the electrons are ejected. याच्यातून काय निघतात, इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड. इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे पण म्हटलं होतं मी तुम्हाला. इज कॉल्ड एज, याला काय म्हटलं होतं आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इट वॉज पुट फोर्थ बाय द हेनरिच हर्ट्झ. एच हर्ट्झ यांचं नाव काय, एच हर्ट्झ. हेनरिच हर्ट्झ हा सायंटिस्ट पहिलं काय केलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या सायंटिस्टने फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी केलं किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पुट फोर्थ बाय हेनरी हर्ट्झ. हेनरी हर्ट्झ यांनी काय केलं, वेन ए बीम ऑफ लाईट. बघा यांनी काय म्हटले, आता रिझल्ट पाहायचे राहिले होते काल. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे सांगितलं होतं तुम्हाला. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, वेन ए बीम ऑफ लाईट फॉल ऑन द मेटल सरफेस देन इट इमिट्स द, याच्यातून काय इजेक्ट होतात, इजेक्ट म्हणजे बाहेर पडणे. काय इजेक्ट होतात, इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रॉन्स. इट इजेक्ट्स द इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज photoelectric effect. What is photoelectric effect? When a beam of light fall on the metal surface then it eject the electron. तो काय इजेक्ट करतो, इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. इजेक्ट द इलेक्ट्रॉन और इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड एज, त्याला काय म्हटलं होतं आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. किती सोपं होतं. इथून कुठे जातात ते, डिटेक्टरकडे जातात. डिटेक्टरकडे करंट मोजतो डिटेक्टर. इथं ॲमीटर लावलं होतं मग आपण. इथं काय, ॲमीटरमुळे कळते आपल्याला. काटा असा फिरतो, काटा फिरायला लागला की करंट आला म्हणून कळते. इथं हे ॲमीटर असतं. इथं काय असते, एक ॲमीटर. ओके, ॲमीट.
व्हॅक्यूम चेंबर, व्हॅक्यूम म्हणजे याच्यात हवा नसावी, हा निर्वात, व्हॅक्यूम, सगळं व्हॅक्यूममध्येच प्रयोग केले. तर फर्स्ट प्रयोग वाज पुट फोर्थ दॅट इज हेनरी हर्ट्स. हेनरी हर्ट्स यांनी पुट फोर्थ केला. डायग्राम समजली? येतो आवाज, येतो ना सर्वांना? येतो आवाज, येतो? डायग्राम समजली? हां हां राईट, ठीक आहे. हां चला आता लक्ष द्या, लक्ष द्या, आता सिरियस घ्या, हां सिरियस घ्या, नाऊ टेक इट सिरियस, लय सिरियस घ्यायचं. आता काय होते, आता वेन ए बीम ऑफ लाईट, रिझल्ट सांगायलो मी आता डायरेक्ट आज. हां व्हॉट आर द रिझल्ट्स ऑफ कोणाचे पाहू? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रिझल्ट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कळालं तुम्हाला आता? काय? वेन ए बीम ऑफ लाईट, बीम म्हणजे किरण, रे, हां रे. वेन ए बीम ऑफ लाईट, लाईटचा प्रकाशाचा किरण, बीम कशावर पडतो? fall on metal surface then emit the radiation or eject the electron is called as photoelectric effect. याचे रिझल्ट पाहू. पहिला पॉइंट. नाउ द रिझल्ट्स आर गोइंग ऑन, लक्ष द्या केअरफुली. रिझल्ट मध्ये पहिला पॉइंट आहे, ॲज सून ॲज द बीम ऑफ लाईट, ॲज सून ॲज बीम ऑफ लाईट पडतो की इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड. ओके, द इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड, इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम, कुठून व्हायलेत? मेटल. मेटलमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. केव्हा बाहेर पडतात? ॲज सून ॲज द काय केल्यावर? डायग्राम लक्ष द्या. आता ही डायग्राम पुसून टाकतो मी नंतर. डायग्रामवर लक्ष ठेवा, डायग्राम ध्यानात ठेवा, मग उत्तर सगळं पुढचं आपोआप समजते. हां डायग्राम लक्ष द्या. आता डायग्राम पुसून टाकणार मी आता. तर पहा, इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड, याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. इलेक्ट्रॉन आर इजेक्टेड फ्रॉम द मेटल, इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम द मेटल ॲज सून ॲज म्हणजे जेव्हा त्याच वेळी, ज्यावेळी काय पडेल? ॲज सून ॲज द लाईट ऑर ए बीम ऑफ लाईट, फक्त बीम ऑफ लाईट, लाईटचा बीम सुद्धा काय झाला? स्ट्राईक केला. बीम ऑफ लाईट स्ट्राईक टू द, कोणाला स्ट्राईक करतो? स्ट्राईक टू द मेटल. बीम ऑफ लाईट स्ट्राईक करतो, स्ट्राईक करणे म्हणजे मारणे, त्याच्यावर जाऊन स्ट्राईक करतो, आदळतो. लाईट आदळली की काय होते? इलेक्ट्रॉन निघायला सुरू होतो. राईट, देर इज नो टाइम लॅग, याच्या दोघांमध्ये टाइमचा लॅग नसणार. ओके, कशामध्ये? इलेक्ट्रॉनचं निघणं आणि लाईटचं पडणं, त्याच्यामध्ये काही टाइम लॅग नसणार. देर इज नो टाइम लॅग बिटवीन द इलेक्ट्रॉन इजेक्टेड, इलेक्ट्रॉन काय होतो? इजेक्टेड होतो, अँड बीम ऑफ लाईट काय होते? स्ट्राईक होते. स्ट्राईक, कॅरम बोर्डचा स्ट्रायकर असतो ना, स्ट्राईक करणे म्हणजे मारण्यास. कॅरम बोर्डचा माहिती आहे ना, स्ट्रायकर. तर स्ट्रायकरला काय करतात? मारतात असं. मग काय होते की लगेच सगळे बाकीचे काय होतात? कॅरम बोर्डचे कॉईन्स असतात ना, इकडे तिकडे कसं पडतात, तसं इलेक्ट्रॉन निघायला सुरू होते. तसं काय होते? इलेक्ट्रॉन निघायला सुरू होते. वेन द लाईट स्ट्राईक, बीम ऑफ लाईट काय केला? स्ट्राईक केला. बीम ऑफ लाईट स्ट्राईक केला की इलेक्ट्रॉन्स निघायला काय झाले? सुरू झाले. लाईटवरून, डायग्राम आहे लक्षात, लाईटवरून फॉल झाली मेटलवर, त्याच्यातून काय निघालेत? इलेक्ट्रॉन निघालेत. नो टाइम लॅग बिटवीन, याच्यामध्ये टाइम लॅग नसेल, थोडासाही टाइमचा काहीही नसेल. आता पुढे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड, सेकंड पॉईंट. हा पहिला पॉईंट झाला. पहिला पॉईंट कळाला सर्वांना? पहिला पॉईंट कळाला का? हां एकदम इझी आहे, खूप इझी आहे. पहिला पॉईंट नीट समजून घ्या. नाही कळाला तरी चालते, नाही असं हां, बाकीचे नाही कळाले तरी चालते, पण पहिला पॉईंट कळून घ्या. पहिला पॉईंट लय महत्त्वाचा आहे. राईट, पहिला पॉईंटवरच सर्व आहे, बाकीचं सर्व. हां, तर बेस खूप चांगला पाहिजे, नंतर आपोआप बेस बनते, आपोआप पुढचं बनते बेस. अजून लक्ष द्या, इलेक्ट्रॉन, लाईट फॉल होते, इलेक्ट्रॉन काय होतो? इजेक्ट होतो. लाईट फॉल, इलेक्ट्रॉन इजेक्ट. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड, आता किती इलेक्ट्रॉन बाहेर पडायले ते कशावर अवलंबून असते? प्रोपोर्शनल टू
proportional to intensity of light, proportional to intensity, that is the brightness. आपण ब्राईटनेस वाढवतो, मोबाईलची ब्राईटनेस, मोबाईलमध्ये ब्राईटनेस येते, फोटो असं मोबाईलने पण काढतो आपण बाय युजिंग द सेल्फी. सो ब्राईटनेस मोबाईलची काय असते, दिस इज द ब्राईटनेस. इंटेन्सिटी त्याला काय म्हणतो आपण, ब्राईटनेस. मोबाईलमध्ये वापरता तुम्ही ब्राईटनेस. म्हणजे इलेक्ट्रॉन निघत चालले कंटिन्यू. ओके, इलेक्ट्रॉन्स आर कंटिन्युअसली कमिंग फ्रॉम द मेटल. कशातून यायले, मेटलमधून. तर कशावर अवलंबून असते, लाईटच्या तीव्रतेवर. लाईट तुम्ही जितकी तीव्र टाकणार, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, ब्राईटनेस, जितका ब्राईटनेस जास्त असेल तितका काय होईल, अजून जास्त इजेक्शन, इलेक्ट्रॉन जास्त निघतील. असे इलेक्ट्रॉन खूप निघतात, एक निघत नाही. असे इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो, स्ट्रीम असतो. करंट लागते तेव्हा कसं वाटते बघा, करंट लागलं, कोणाला करंट लागलं होतं, करंट लागते कसं होते बघा, तर ते स्ट्रीम असते. त्याला काय म्हणतात, स्ट्रीम, करंट. तर करंटचा जो फ्लो होतो इलेक्ट्रॉनचा तितक्या स्पीडने येते ते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड, इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो कशावर अवलंबून आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. या लाईटच्या तीव्रतेवर अवलंबून असेल. लक्ष द्या, इकडे सिरियस घ्या. कशावर अवलंबून असेल, या लाईटच्या तीव्रतेवर. लाईटची तीव्रता किती जास्त आहे, तीव्र, तेज, दॅट इज कॉल्ड एज तेज, तीव्रता. राईट. आता पुढे पुढे काय होतं, एक मिनिमम फ्रिक्वेन्सी पाहिजे याला. पुढे तिसरा पॉईंट आहे, दुसरा पॉईंट कळाला, तिसरा पॉईंट. आता एक मिनिमम फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे. देयर इज अ कॅरेक्टरिस्टिक्स मिनिमम फ्रिक्वेन्सी, कॅरेक्टेरिस्टिक मिनिमम फ्रिक्वेन्सी. एक मिनिमम फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे. कशासाठी, इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्यासाठी. लाईटची, लाईटची इंटेन्सिटी म्हणलो आपण, आता लाईटची पण काय पाहिजे, एक मिनिमम फ्रिक्वेन्सी पाहिजे. इलेक्ट्रॉन निघतो, पण लाईटची एक विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे विशिष्ट काय पाहिजे, एक फ्रिक्वेन्सी पाहिजे. त्याच फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन निघतो. नसता इलेक्ट्रॉन निघणार नाही. इलेक्ट्रॉन नाही निघणार म्हणजे काय होणार नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. इलेक्ट्रॉन नाही निघणार म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही, है ना. किती सोपं आहे. द कॅरेक्टरिस्टिक्स मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. बीम ऑफ लाईटला मी लाईट लिहित जातो फक्त. आता बीम ऑफ लाईट त्यालाच काय म्हणायचं, बीम ऑफ लाईट. लाईटचं बीम असते, किरण, मोनोक्रोमॅटिक लाईट. राईट, बीम ऑफ लाईट. ओके, द कॅरेक्टरिस्टिक्स मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज कॉल्ड एज न्यू. त्याला म्हणायचं न्यू झिरो. फ्रिक्वेन्सी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतो, न्यू. फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, झिरो. याला म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इट इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इतकी एक कमीत कमी फ्रिक्वेन्सी पाहिजे की ज्या फ्रिक्वेन्सीला कोण निघतो, इलेक्ट्रॉन निघतो. ज्या फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन निघतो त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा म्हणजे फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तरच काय होते, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. याच्या बिलो होतो का, बिलो नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, नो फोटो. बिलो न्यू झिरो, नो फोटो. ग्रेटर दॅन न्यू, देन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. विच इफेक्ट, इट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. राईट. आता या फ्रिक्वेन्सीच्या खाली होते का, नाही होते. मग ही फ्रिक्वेन्सी आता पुढे पुढे अवघड आहे. लक्ष द्या. आता कसं आहे, ही फ्रिक्वेन्सी जेवढी कोणापेक्षा जास्त, न्यू झिरोपेक्षा जास्त. न्यू ही फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे, न्यू झिरोपेक्षा जास्त आहे, तर कोण निघतो. जर फ्रिक्वेन्सी न्यू झिरोपेक्षा जास्त आहे तर कोण इजेक्ट होतो, सांगा बरं, मेसेज करा. कोण इजेक्ट होतो, इजेक्ट होतो ना. फ्रिक्वेन्सी न्यू आहे, मोठी आहे न्यू झिरोपेक्षा, कोण इजेक्ट होतो,
इजेक्ट होतो ना, कोण इजेक्ट होतो, काय आहे ते, कोण इजेक्ट होतो, इलेक्ट्रॉन होतो फक्त ई, है की नाही, कोण इजेक्ट होतो, इलेक्ट्रॉन, है ना. जर काय आहे कोणापेक्षा, न्यू आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, न्यू झिरोपेक्षा, है की नाही. जर न्यू आहे, मोठी आहे न्यू झिरोपेक्षा, काय इजेक्ट होतो, इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. हां लक्ष द्या आता, न्यू आहे, न्यू झिरोपेक्षा इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो, हा इलेक्ट्रॉन निघायला. आता ह्या इलेक्ट्रॉन निघायला पण कसा निघायला, इलेक्ट्रॉन निघायला हळू निघायला का फास्ट निघायला, आता याच्या पुढे आहे टेन्शन. इलेक्ट्रॉन निघायला बस झालं की नाही. आता इलेक्ट्रॉन कसं निघायलंय, हळू निघायले का फास्ट निघायले, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा, इलेक्ट्रॉनची गती कशी आहे. इलेक्ट्रॉन निघतो ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनची गतीज ऊर्जा कशी आहे. आता याच्या पुढे असा पॉइंट आहे की बिलो न्यू झिरो नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड धिस फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन असेल तर काय होतो, इलेक्ट्रॉन इजेक्टेड, इलेक्ट्रॉन काय होतो, इजेक्ट होतो विथ सर्टन कायनेटिक एनर्जी. त्याला काय असते, एक विशिष्ट कायनेटिक एनर्जी असते. इलेक्ट्रॉन निघतो पण इलेक्ट्रॉन निघून त्याच्यात पण काय असते, एक विशिष्ट कायनेटिक एनर्जी असते त्या इलेक्ट्रॉनमध्ये. इलेक्ट्रॉन निघतो, निघत निघत त्याच्यात काय असते, एक प्रकारची कायनेटिक एनर्जी. लक्ष द्या, कायनेटिक एनर्जी खूप महत्वाचं. आता आपण सुरुवातीलाच काय म्हटलो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड, मी मागे म्हटलो होतो आहे का लक्षात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड काय म्हणत होतो आपण, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड काय म्हटलो होतो मी, आहे का लक्षात. सुरुवातीला म्हटलो होतो मी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड, असं आपण सुरुवातीला म्हटलो होतं. काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असते, सांगा मला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, सांगा बरं, कोणाला सांगता येते, नाही येते कोणालाच, है की नाही. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड प्रोपोर्शनल टू, आताच म्हटलं मी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी गुड, इंटेन्सिटी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी. याची तीव्रता, पहिला म्हटलो आपण ब्राईटनेस, इंटेन्सिटी, याची फ्रिक्वेन्सी, याचीच काय फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन खूप निघाले तिथून असे, ते कशावर अवलंबून असते, इंटेन्सिटीवर. इलेक्ट्रॉन किती फास्ट निघतो कशावर अवलंबून असते, फ्रिक्वेन्सीवर. इलेक्ट्रॉन 100 निघालेत पण पुढेच चालना गेलेत, त्याला काय महत्व आहे, त्याला काही अर्थ नाही. इलेक्ट्रॉन निघालेत पण इलेक्ट्रॉनला काय पाहिजे, कायनेटिक एनर्जी पाहिजे, ते कशावर अवलंबून असते, फ्रिक्वेन्सीवर. ओके, दॅट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या वर जर जास्त असेल फ्रिक्वेन्सी तर त्याला इलेक्ट्रॉनला एक कायनेटिक एनर्जी भेटून जाते. इलेक्ट्रॉनला काय भेटून जाते, कायनेटिक एनर्जी भेटून जाते. अँड आपण आताच काय म्हटलो की द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड अँड देअर कायनेटिक एनर्जी, आणि यांचीच काय कायनेटिक एनर्जी, कोणाची, इलेक्ट्रॉनची. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड अँड देअर कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन, कशावर अवलंबून आहे म्हटलो आपण हे आता, डिपेंड ऑन क्लासिकल फिजिक्स सांगितली, क्लासिकल फिजिक्स. तर क्लासिकल फिजिक्स फेल ठरली. क्लासिकल फिजिक्स शिकवायला बघा मी, केमिस्ट्रीचा माणूस. क्लासिकल फिजिक्स हे कोणती आहे, क्लासिकल फिजिक्स, जुनी फिजिक्स. तर जुनी फिजिक्स काय म्हणायली, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड अँड देअर कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन, हे अवलंबून असते. आता डिपेंड असते, कशावर डिपेंड असते, डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. त्यालाच आपण आताच काय म्हटलं, इंटेन्सिटी, दॅट इज द ब्राईटनेस. बट पुढे काय म्हटलं गेलं, हे क्लासिकल थेअरीने म्हटलं होतं, क्लासिकल फिजिक्सने, जुन्या फिजिक्स. पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टने काय म्हटला, तसं नाही म्हटला. इलेक्ट्रॉन इजेक्टेड ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड ठीक आहे, कशावर अवलंबून असते, इंटेन्सिटीवर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड डिपेंड ऑन इंटेन्सिटी, बट कायनेटिक एनर्जी इज नॉट डिपेंड. कायनेटिक एनर्जी अवलंबून असते का म्हटलं त्यानं, नाही. बट
कायनेटिक एनर्जी इज नॉट डिपेंड, नाही दिसते? ऑल क्लिअर? ठीक आहे. काय जण नसेल, काय जण नसेल. रेंज नसते, ती आपोआप येत राहते. हा, रेंज असते, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात, है की नाही. इंटेन्सिटी कमी जास्त होते, इंटेन्सिटीवर अवलंबून असते, है की नाही. हां हां. तर काय होते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड, क्लासिकल फिजिक्समधली दोन्ही पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचं निघणं आणि इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी हे सर्व इंटेन्सिटीवर अवलंबून आहे, तीव्रतेवर अवलंबून आहे. तुम्ही किती प्रकाश तीव्र टाकता, लाईटचा प्रकाश व्होल्टेज असं, लाईट तोंडावर पडली, गाडीची लाईट येते, गाडीची लाईट येते असं, रात्री बघितला तुम्ही, इंटेन्सिटी, त्याला काय म्हणायचं, इंटेन्सिटी. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड, हे आहे इंटेन्सिटीवर अवलंबून, लाईटच्या तीव्रतेवर, लाईटची तीव्रता. हां, लाईट अजून कुठे कुठे पाहतो आपण, माहिती आहे तुम्हाला, घरी आपण लाईट लावला, घरात 100 वोल्टचा, 200 वोल्टचा, 200 वोल्टचा लावा, तुम्हाला असं बेस्ट वाचता येते. कमी प्रकाश असला वाचता येते का? नाही वाचता येते, है की नाही. इंटेन्सिटी, लाईट जेवढी वाढवणार तेवढे इलेक्ट्रॉन जास्त निघणार, हे बरोबर आहे म्हटलं. पण कायनेटिक एनर्जी नॉट डिपेंड आहे. कायनेटिक एनर्जी इज नॉट डिपेंड ऑन कशावर? कायनेटिक एनर्जी इज नॉट डिपेंड आहे म्हटलं कशावर? द कायनेटिक एनर्जी इज नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. कशावर नाही म्हटलं? इंटेन्सिटीवर डिपेंड नाही, तर कशावर असते मग? कायनेटिक एनर्जी कशावर असते? मेसेज करा, मला सांगा. कायनेटिक एनर्जी कशावर असते? इंटेन्सिटीवर नसते, तर कशावर असते? येईल मेसेज करता. कायनेटिक एनर्जी कशावर? पटकन करा. बघा हुशार, बिनकामात बोललो का मी? जेवढं शिकवलं त्याच्यातलं सांगा. फ्रिक्वेन्सी, व्हेरी गुड, मी आता शिकवलो ना, म्हणून बोला. अजून कोणाला येते, सांगता येते? बघ, हां, मी जे सांगितलं तेवढं सांगा, पुढचं सांगू नका. कायनेटिक एनर्जी कशावर अवलंबून असते? फ्रिक्वेन्सी, है ना. फ्रिक्वेन्सी आता सांगितलं की रे. कायनेटिक एनर्जी इजेक्टेड कशावर अवलंबून असते? इंटेन्सिटी. कशावर नसते? नॉट ऑन, बघा इथं लिहिलं मी, नॉट डिपेंड. हां, नॉट डिपेंड ऑन कशावर नसते? इंटेन्सिटीवर नसते. मग कशावर असतो? फ्रिक्वेन्सीवर असतो. राईट, किती सोपं आहे. फ्रिक्वेन्सीवर असतो. इथपर्यंत झालं. समजा एक येलो लाईट, आपण रेड लाईट पास करायलो, रेड लाईट. समजा रेड लाईट शाईन, लाईटला शाईन करायलो आपण, शाईन. शाईन करणे म्हणजेच लाईट फॉल करणे. इथून लाईट फॉल व्हायली, इथून लाईट फॉल व्हायली, त्यालाच काय म्हणायचं? शाईन. राईट, समजलं का? इथपर्यंत समजला का? कोणाला डाऊट आहे का? हां, लक्ष द्या. इथपर्यंत समजला? इथपर्यंत समजला तर पुढचं समजते, नसता नाही समजते. इथपर्यंत समजला काय? ओके, इथपर्यंत समजला का? इथपर्यंत समजला? सर्वांना समजलं इथपर्यंत? ठोंबरे, चला, अजून कोण कोण आहेत बाकीचे? समजलं इथपर्यंत? हां, इथपर्यंत नाही समजलं कोणाला तर सांगतो परत. नाही समजलेवाले सांगा, नाही समजलेवाले कोण आहे? नाही समजलं, नो म्हणणारे कोण आहे? असं नो म्हणा. हो म्हणणारे म्हणू नका, नाही म्हणलं तरी जमते. नो म्हणणारे सांगा पटकन. हां, पुढे सांगतो अजून. हां, लक्ष द्या, गोंधळ होते नसता, त्याच्याने विचारतो मी, गोंधळ होऊ नये म्हणून. हां, राईट, आला इथपर्यंत. आता काय होते बघा, रेड लाईट शाईन करायला याच्यावर लाईट असतात वेगवेगळे, लाल लाईट, पिवळी लाईट, आहे की नाही. असं लाईट ते असते ना, एक्झिबिशन, प्रदर्शन. हां, ते हे लागते आपलं हे परभणीचे आहेत का तुम्ही? हे परभणीला उरूस लागते बघा, उरूसमध्ये लाईट हे ते असतात. तर रेड लाईटची शाईन होते, लाईट शाईन होते. हां, एक्झिबिशन, मोठमोठे असे एक्झिबिशन असतात रात्रीच्या वेळी. मेला लागते, मेला म्हणतात ना त्याला, मेला. तर त्याच्यात रात्रीच्या वेळी बघण्यासारखं असते ते लाईट. काय लाईट असतात वेगवेगळे असे, लाईट प्रकाश पडते असं. रेड लाईट, लक्ष द्या आता, रेड लाईट आहे, रेड लाईट शाईन झाली तर रेड लाईटची किती असते? 4.3 इंटू 10⁻14 टू 4.6 इंटू 10⁻14 एवढी फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी, रेड लाईटची फ्रिक्वेन्सी कमी पडते. फ्रिक्वेन्सी कशाला? कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन इजेक्ट करण्यासाठी. लाल लाईट टाकायलो आपण आता लाईट बदलायलो. आता कोणती लाईट टाकायलो? लाईट आहे ना, हे काय होतंय? लाईट होतं. तर आता आपण रेड लाईट इन्सिडेंट करायलो. कोणती लाईट? रेड लाईट.
रेड लाईट टाकलं जर पोटॅशियमवर के, पोटॅशियम असे काय मेटल असतात, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, इट इज कॉल्ड एज सीसियम. हे मेटल इथे लावतो ना आपण मेटल, हे मेटल कोणता लावायचं, एकतर पोटॅशियम लावा, रुबिडियम, इट इज कॉल्ड एज रुबिडियम और सीसियम, आरबी, सीसियम. रेड लाईट किती बी वेळ असं लाईट टाकत बसा, कशावर, पोटॅशियमवर, के म्हणजे काय, हे पोटॅशियम आहे. लाल लाईट पोटॅशियमवर टाका, कितीही टाका, त्याच्यातून एक बी इलेक्ट्रॉन नाही निघणार. नो इलेक्ट्रॉन विल इजेक्ट. इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार का, नो इलेक्ट्रॉन विल इजेक्ट. इलेक्ट्रॉन इजेक्ट नाही झाला तर काय नाही होणार सांगा मला. जर इलेक्ट्रॉन इजेक्ट नाही झाला तर काय नाही होतो. जर इलेक्ट्रॉन इजेक्ट नाही झाला तर काय होत नाही येते सांगा. जर इलेक्ट्रॉन इजेक्ट नाही झाला तर काय होत नाही, समजायले प्रश्न. हां सांगा, जर इलेक्ट्रॉन इजेक्ट होत नाही तर काय होत नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही. व्हेरी गुड. काय होत नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही. जर इलेक्ट्रॉन इजेक्ट नाही झाला तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही. अशीच आता आपण येलो लाईट टाकू. येलो लाईट बी टाकता येते तुम्हाला. यू कॅन टाईप एनी लाईट. शाईन करायचं याच्यावर, शाईन, असं शाईन मारायचं, चमकायचं. शाईन म्हणजे चमक. सो इफ द येलो लाईट बदलायला होता, लालच्या ऐवजी कोणती लाईट, येलो लाईट. इफ द येलो लाईट फॉल, शाईन, यालाच म्हणायचं शाईन. इफ येलो लाईट शाईन असं येते. हा नीटमध्ये सीईटीच्या परीक्षेमध्ये शाईन शब्द वापरतात मुद्दाम. ते काय वापरतात, शाईन असे शब्द वापरतात मुद्दाम. शाईन काही शब्द वापरतात, हा कन्फ्यूज नाही व्हायचं. इफ येलो लाईट शाईन झाली कशावर, पोटॅशियमवर. येलो लाईटची तीव्रता असते 5.1 इंटू 10⁻14 टू 5.2 असते, 52 इंटू 10⁻, काय असते हे पण 14. ओके, हे काय असते, न्यू. ही असते न्यू आहे, दोघांची बी काय आहे, न्यू. न्यूचा युनिट काय असतो, फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू पर सेकंड. फ्रिक्वेन्सी हर्ड्समध्ये असते. फ्रिक्वेन्सी इज हर्ड और पर सेकंड. एवढे वेव्स पर सेकंदला पडतात लाईटचे. लाईट म्हणजे आता कळायला पाहिजे तुम्हाला, लाईट फिट काही नसून काय असते, वेव्ज असतात. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्ज असतात. इंटरफिअरन्स और ऑसिलेशन असते त्यांचं. ऑसिलेशन, हा इंटरफिअरन्स नाही, त्याचं काय असते, ऑसिलेशन्स. आता येलो लाईट टाकली, इलेक्ट्रॉन निघतायत. येलो लाईट टाकल्यामुळे इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टिंग. त्याच्यामुळे काय होणार, इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. ॲज सून ॲज होतात. इथं तुम्ही तासन तास याच्यावर लाल लाईट ठेवा, लाल लाईट पूर्ण असं 1 तासभर बी ठेवलं तर नाही निघणार. पण इथं तुम्ही फक्त ॲज सून ॲज जर येलो लाईट टाकला की त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. इलेक्ट्रॉन इजेक्ट अँड शो, काय शो करतो, अँड शो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, PEE, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शो करतो. का करतो, कारण याची न्यू झिरो असते येलो लाईटची. कोणती लाईट चालू आहे आपला, ही येलो लाईट. या येलो लाईटची न्यू झिरो येलो लाईटची न्यू झिरो इज इक्वल टू असते 5.0. किती असते, 5.0 इंटू 10⁻14. 5.0 इंटू किती असते, 10⁻14. न्यू झिरो, हे काय असते, हे न्यू झिरो म्हणजे काय सांगा मला. व्हॉट इज न्यू झिरो. न्यू झिरो म्हणजे काय सांगा, व्हॉट इज न्यू झिरो. काय असते न्यू झिरो म्हणजे काय असते, व्हॉट इज न्यू झिरो. नाही माहित. न्यू झिरो म्हणजे काय, आता शिकवलं मी. व्हॉट इज न्यू झिरो सांगा, व्हॉट इज न्यू झिरो. नाही माहित कोणालाच. व्हॉट इज न्यू झिरो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. व्हेरी गुड. न्यू झिरो म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इतकी फ्रिक्वेन्सी, कमीत कमी मिनिमम फ्रिक्वेन्सी टू विच इलेक्ट्रॉन इजेक्ट. इतकी कमीत कमी लाईटला फ्रिक्वेन्सी लागते की जेणेकरून इलेक्ट्रॉन पाहिजे बाहेर पडायला. इथं तुम्हाला रंगाचं महत्त्व नाही, इथं कशाचं महत्त्व आहे, तुमच्या फ्रिक्वेन्सी किती आहे त्या रंगामध्ये. ही फ्रिक्वेन्सी कमी पडायली, ही फ्रिक्वेन्सी किती पडायली, 4.3. फ्रिक्वेन्सी किती पाहिजे, 5 पाहिजे, 5.
5 जर असलं तर जे 5 वाले आहेत म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी काय असेल, तितकी फ्रिक्वेन्सी असेल, आणि त्यांची तितकी फ्रिक्वेन्सी असल्यावर काय होईल, इलेक्ट्रॉन इजेक्ट होईल, नसता इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार नाही. Electrons will not be ejected if the frequency is low. If the frequency is high, electron will be ejected. लक्षात. यानंतर मग अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी अभ्यास केला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी पुढे, अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन, अल्बर्ट आइन्स्टाईन नाव ऐकलं, अल्बर्ट आइन्स्टाईन, आइन्स्टाईनचं नाव ऐकलं का? असे 2 शास्त्रज्ञ आहेत, एक अल्बर्ट आइन्स्टाईन आणि दुसरा न्यूटन. यांना जग ओळखते, पूर्ण वर्ल्ड ओळखतो, जग ओळखतो यांना. द 2 सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन आणि इसॅक न्यूटन, न्यूटनला सगळं जग ओळखतो, तसंच अल्बर्ट आइन्स्टाईन यांना सुद्धा पूर्ण जग ओळखतो. यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अभ्यास केला. अल्बर्ट आइन्स्टाईन स्टडीड द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचा अभ्यास केला यांनी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट PEE. अल्बर्ट आइन्स्टाईन स्टडीड द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीचा विचार करून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीचा विचार केला याच्यामध्ये. कोणती? प्लांक्स क्वांटम थेरी. प्लांक यांची कोणती होती? क्वांटम थेरी. काल म्हटलं होतं प्लांक क्वांटम थेरी कन्सिडर करून, बाय कन्सिडरिंग प्लांक क्वांटम थेरी. यांनी परत तसंच म्हटले, ए बीम ऑफ लाईट, ए बीम ऑफ लाईट, ए बीम ऑफ लाईट स्ट्राईक करतो आपण. काय करतो? स्ट्राईक, स्ट्राईक करणे, लाईट फॉल करणे. ए बीम ऑफ लाईट स्ट्राईक इज व्ह्यूड ॲज अ शूटिंग. यालाच काय म्हटलं यांनी? शूटिंग. शूटिंग करणे, कोणाला शूट करतो आपण, कॅमेरेमध्ये कॅप्चर करतो. तर बीम ऑफ लाईट फॉल करणे, दॅट इज कॉल्ड ॲज द शूटिंग. बीम ऑफ लाईट फॉल इज व्ह्यूड ॲज, त्यानं कसा व्ह्यू केलं त्याचं? शूटिंग सारखं. बीम ऑफ लाईट इज अ शूटिंग ऑफ पार्टिकल. शूटिंग ऑफ कोणाला करायचं? पार्टिकलला. आणि त्या पार्टिकलला त्याने म्हटलं फोटॉन, and that particle is called as what? Photon. What is photon? Photoelectric effect. Photon. Photon. लाईटचा जो लहानात लहान जो पार्टिकल असतो, तसं मॅटरच्या लहानात लहान पार्टिकलला आपण काय म्हणतो? ॲटम. लाईटच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? फोटॉन. फोटॉन इन्सिडेंट ऑन, फोटॉनला इन्सिडेंट केलं और स्ट्राईक केलं, स्ट्राईक म्हणा. फोटॉन स्ट्राईक ऑन मेटल, स्ट्राईक ऑन इलेक्ट्रॉनवरच केलं डायरेक्ट त्याने. फोटॉन स्ट्राईक ऑन इलेक्ट्रॉन, डायरेक्ट इलेक्ट्रॉनवर स्ट्राईक केलं. इलेक्ट्रॉन कशात होता? इलेक्ट्रॉनवर फोटॉन स्ट्राईक केलं. हे काय आता? लाईट नाही तर फोटॉन म्हणा. लाईट नाही तर काय म्हणायचं आपल्याला आता? फोटॉन. लाईट बंद करा आता बोलणं. काय बोलायचं आता? फोटॉन. जर फोटॉनला इन्सिडेंट करायलो मी, कशावर करायलो? मेटलच्या ऐवजी डायरेक्ट इलेक्ट्रॉन म्हणू. कोण निघायले? इलेक्ट्रॉन निघायले, म्हणून आपण काय म्हणू? इलेक्ट्रॉनवर. इफ द फोटॉन इज स्ट्राईक ऑन इलेक्ट्रॉन ऑफ ॲटम, इलेक्ट्रॉन कशात असतो? ॲटम मध्ये असतो. कोणाचा ॲटम? ऑफ मेटल, ऑफ मेटल. ओके. when photon strike on electron of atom of metal, then काय होईल? then electron will be ejected. electron will be काय होईल? ejected or electron is transferred. आता यांनी काय म्हटले की या फोटॉनला एक सफिशियंट एनर्जी पाहिजे. फोटॉन हॅव द सफिशियंट एनर्जी. याने दोघांचा विचार केला. फोटॉनला सफिशियंट एनर्जी पाहिजे म्हटलं, आणि निघतो इलेक्ट्रॉन त्याला पण सफिशियंट एनर्जी पाहिजे, दोघाला पण. फोटॉनला पण आणि कोणाला पण? इलेक्ट्रॉनला पण. दोघांना काय पाहिजे? सफिशियंट एनर्जी. फोटॉन हॅव द सफिशियंट एनर्जी. दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज, दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज एच न्यू. एच न्यू या एनर्जीला काय म्हटलं त्यांनी? एच न्यू, सफिशियंट एनर्जी. कारण प्लांकने काय म्हटलं होतं? प्लांकची क्वांटम थेरी एनर्जी काय असते? E इज इक्वल टू एच न्यू.
आता एच न्यू घेतला, एच न्यू इज इक्वल टू एच न्यू, प्लानचा झाला होता ना, काल शिकवलं होतं तुम्हाला, ई इज इक्वल टू एच न्यू. एच न्यू झालं होतं काय, एच म्हणजे काय, प्लान कॉन्स्टंट असं म्हटलं होतं आपण. ई इज इक्वल टू काय असते, एच न्यू. एच न्यू म्हणजे काय असतं म्हटलं होतं आपण, प्लान कॉन्स्टंट. तर इथपर्यंत लक्षात ठेवा आता आहे आज. फोटॉन हॅव द सफिशियंट एनर्जी कुठपर्यंत, एच न्यू पर्यंत. फोटॉन हॅव सफिशियंट एनर्जी एच न्यू. सोपा, याच्या पुढचा थोडासा भाग राहिलेला आहे, तर तो भाग आपण पुढे कंटिन्यू करू पुढच्या क्लासमध्ये. तर हा आला इथपर्यंत लक्षात. फोटॉन म्हटले कशाला, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे लाईट फाल होते त्या लाईटला फोटॉन म्हणायचं. आणि जेव्हा ही लाईट फाल होईल तेव्हा त्याच्यातून कोण बाहेर पडेल, इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन जी लाईट फोटॉनची आहे त्याची एनर्जी, त्याची काय पाहिजे, एनर्जी. त्या लाईटची फोटॉन हॅव द सफिशियंट एनर्जी किती पाहिजे, एच न्यू. फोटॉन हॅव द सफिशियंट एनर्जी किती पाहिजे म्हटले, एच न्यू एवढी एनर्जी पाहिजे म्हटलं. राईट. काय डाऊट कोणाला, नो डाऊट, आलं लक्षात, समजला. बघा काय डाऊट आहे कोणाला, इथपर्यंत समजला, नाही, एनीबडी हॅव डाऊट, एनी, नो डाऊट, ओके, टू नो बडी. हे वाटते असं सोपं, अभ्यास करत राहा, मागचं पूर्ण कोणतं विचारलं मी उत्तर सांगता यायला पाहिजे. ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर टुडे. ओके.